Today we have discussed the second chapter, periodic classification of elements. तर आपला कोणता पण चॅप्टर असला की त्याच्या चॅप्टरच्या नेमवरून ह्या चॅप्टरमध्ये काय आहे हे आपण कन्फ्युजन काढणार आहे. तर याच्यामध्ये काय दिले आहे, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स? एलिमेंट्स इज ए स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर. एलिमेंट्स मीन्स ॲटम. तर आता सुरुवातीला 18व्या शतकामध्ये टोटली एलिमेंट्स हे फक्त 30 होते. आज आपल्याकडे टोटल 118 एलिमेंट्स आपल्याला माहित आहे, पण 18व्या सेंचुरीमध्ये फक्त 30 एलिमेंट्स माहित होते. तर त्यावेळेस त्यांचं प्रॉपर असं क्लासिफिकेशन केलेलं नव्हतं. मग प्रॉपर क्लासिफिकेशन देण्याचा प्रयत्न कुणी केलेला आहे? तर डोबेनियर नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे, न्यूलँड नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे, मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करायचंय. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शन मध्ये इनिशियली ऑल एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड अदर एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटलॉइड्स. There are main 3 types of classification: metal, non-metal and metalloid. First scientist Dobenius. Now we have studied the first scientist Dobenius triads. Dobenius is the scientist name and triad stands for 3. तर डोबेनियर नावाच्या सायंटिस्टने काय केलं बघा, ते जे एलिमेंट्स होते ते अरेंज केले विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. त्याने जे टोटल 30 एलिमेंट्स आहे ते इंक्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार अरेंज केले. आणि त्याला काय ऑब्झर्व झालं बघा, की फर्स्ट जो एलिमेंट आहे आणि थर्ड जो एलिमेंट आहे यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज ही मिडलच्या एलिमेंट्स एवढी असते. एक एक्झाम्पल बघू आपण. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याला ट्रायड्सच का म्हणायचं? बिकॉज दिस कंटेन ओनली 3 एलिमेंट, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. आता याच्यामध्ये लिथियमचा ॲटॉमिक मास 6.9, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 39.1. आता आपण काय करू, सोडियमचा ॲटॉमिक मास शोधून काढू. तर डोबेनियस ट्रायड्स काय सांगतो की फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट यांचा जो मीन आहे ते म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. लेट अस कॅल्क्युलेट. 6.9 प्लस 39.1 अपॉन 2. आन्सर इज 23. आपलं कन्क्लुजन काय आहे बघा, डोबेनियस काय सांगतो बघा, त्याने काय केलं, 3 एलिमेंट्स अरेंज केले विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. नंतर काय केलं त्याने, काय कन्क्लुजन काढलं की फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज आणि त्यांचा मीन हा मिडलच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढा असतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. त्याने काय केलं, त्याने 3 एलिमेंट्स घेतले. सेकंड, त्याने एलिमेंट्स कसे अरेंज केले विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि त्याचं थर्ड कन्क्लुजन की फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचा मीन हा मिडलच्या एलिमेंट्स एवढा असतो. दिस इज द डोबेनियस ट्रायड्स. दिस डोबेनियस was put theory in 1870. त्याने 1817 साली ही थेअरी ठेवलेली आहे. आवर नेक्स्ट सायंटिस्ट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. मीनिंग बघा, न्यूलँड्स स्टँड्स फॉर सायंटिस्ट नेम अँड ऑक्टेव स्टँड्स फॉर 8. म्हणजे याचं काय असणार आहे, 8. याच्यामध्ये किती होते डोमिनंट्स मध्ये 3 एलिमेंट्स. न्यूलँड्स मध्ये किती असणार आहे, टोटल 8 एलिमेंट्स असणार आहे. तर न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टने काय केलं बघा, त्याने सुद्धा याने जशी एलिमेंट्स हे इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले होते, याने सुद्धा एलिमेंट्स हे इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने केलेले. तुमच्या बुक मध्ये डायग्राम दिलेली आहे विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. तर त्याला काय आढळलं की पहिला एलिमेंट आणि 8 नंबरचा एलिमेंट हा सेम केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी दाखवतो. न्यूलँड्सचं कन्क्लुजन काय आहे, फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंट याच्या प्रॉपर्टी कशा आहे, सेम आहे. तर त्याने 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, लिथियम आणि 8 नंबरला तुमचा आहे सोडियम. तर ह्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम असणार आहे. तसंच बेरिलियम आणि मॅग्नेशियम ह्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम असणार आहे. म्हणून त्याने काय कन्क्लुजन काढलं का फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंट हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी, केमिकल एज वेल एज फिजिकल प्रॉपर्टीज. आता ह्या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव मध्ये आपल्याला 8 घेतलेत ना. आपल्याला सर्वांना माहित आहे की म्युझिक्स मध्ये किती नोट्स असतात, 7 असतात. 7 नोट्स नंतर परत काय तयार होतं, फर्स्ट नोट स्टार्ट होते. म्हणून
ते टोटल किती झाले 8, म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे त्याने ऑक्टेव्हचं दिलेलं आहे. तर ह्या न्यूलँड थेअरीचे काही लिमिटेशन्स आहेत, काही त्याचे लिमिटेशन्स आहेत. तर लिमिटेशन्स काय आहेत बघा. दिस थेअरी इज ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. दिस थेअरी ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम मीन्स इट कॅनॉट ॲप्लिकेबल टू ऑल एलिमेंट्स. ती फक्त कुठपर्यंत ॲप्लिकेबल आहे, कॅल्शियम. सेकंड लिमिटेशन्स, कोबाल्ट अँड निकेल हॅव गिव्ह ए वन पोझिशन, सेम पोझिशन. त्यांना पोझिशन कशी द्यायला पाहिजे होती, सेपरेट. कोबाल्टला सेपरेट पोझिशन द्यायला पाहिजे, निकेलला सेपरेट पोझिशन द्यायला पाहिजे. तसंच लॅन्थनम आणि सेरियम याला सुद्धा त्याने कशामध्ये पुट केलेलं आहे, सेम बॉक्समध्ये पुट केलेलं आहे. आणि थर्ड लिमिटेशन, Fe इज प्लेस बिटवीन ऑक्सिजन अँड सल्फर. कन्क्लुजन काय लक्षात ठेवायचं बघा. अगेन कन्क्लुजन, इंट्रोडक्शन, एलिमेंट्स आर क्लासिफाइड बाय व्हेरियस सायंटिस्ट, Lobenius, Newlands, and third one Mendeleev. What about Lobenius triad? Triad stands for 3. Lobenius stands for scientific name. These scientists give 3 elements have conclusion. Middle elements have weight between lithium and potassium. And conclusion of Newland scientists: first element and 8th element have same chemical as well as physical property. And these are 3 limitations of Newland's theory. These are 2 scientists give the periodic classification of elements. Our third point is Mendeleev's periodic table. First point, Lobenius triads. Second one, Newland's law of octave. And third one is Mendeleev periodic table. Triads in 3 elements, octave 8 elements, and this is another new concept, Mendeleev's periodic table. This Mendeleev scientist discovered a periodic table in 1869 and 1872. Between 1869 and 1872, Mendeleev gave classification of 63 elements. त्याने किती एलिमेंट्स क्लासिफाय केलेले आहे, 63 एलिमेंट्स हे क्लासिफाय केलेले. त्याने काय केलं बघा. अगेन डोबेनियस सारखंच, न्यूलँड सारखंच त्याने काय केलं, एलिमेंट्स अरेंज केले. कसे अरेंज केले, विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. दे आर अरेंज इन इंक्रीज ॲटॉमिक मास. तर त्यांनी काय केलं, जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ऑक्साइड्स घेतले, त्यांचे हायड्राइड्स घेतले, ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स घेतले. आणि त्याला असं आढळलं की एका ग्रुपमधले एलिमेंट्स सेम केमिकल ॲज वेल ॲज फिजिकल प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे याचं सुद्धा कन्क्लुजन काय आहे की फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट याच्या प्रॉपर्टी कशा असणार आहे, सेम असणार आहे. तर फायनली त्याचं कन्क्लुजन काय आहे बघा. Properties of elements are periodic function of their atomic masses in groups and period. म्हणजे प्रत्येक 8 एलिमेंट नंतर प्रॉपर्टी काय होणार आहे, रिपीट होणार आहे. तर मेंडेलिव्हने एक पिरियडिक टेबल दिला, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन होत्या आणि व्हर्टिकल कॉलम्स होते. तर व्हर्टिकलला काय म्हणलं त्याने, ग्रुप्स म्हणलं, आणि हॉरिझॉन्टलला काय म्हणलं त्याने, पिरियड्स म्हणलं. म्हणजे तिन्ही पण सायंटिस्टचं कन्क्लुजन काय आहे, सेम आहे. कसे एलिमेंट्स अरेंज करायचे, विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. लोबेनियसने काय सांगितलं की ट्रायड्स असणारे, न्यूलँड्सने काय सांगितलं 8 एलिमेंट्स असणारे, आणि मेंडेलिव्हने काय सांगितलं की अगेन 8 एलिमेंट हॅज सिमिलर केमिकल प्रॉपर्टी ऑफ दॅट फर्स्ट असणारे. आता ह्या मेंडेलिव्ह पिरियड टेबलचे काही ॲडव्हान्टेजेस असणारे, काही मेरिट्स असणारे. तर ते काय बघू आपण. तर मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने काय केलं की सुरुवातीला बेरिलियमचं ॲटॉमिक मास हे 14.09 होतं. मग त्यामुळे काय करायचो आपण, बेरिलियमला कुठे पुट करायचो, बोरॉन नंतर बेरिलियमला पुट करायचो. पण ऍक्च्युअली आज आपण जे मास काढलेलं आहे ते मास किती आहे बघा बेरिलियमचं, बोरॉनचं 9.4. म्हणून आता आज सध्या आपण बेरिलियम नंतर बोरॉन पुट करतो. म्हणजे सुरुवातीला हे वेट कसं होतं, फॉल्स होतं. पण हे वेट कोणी केलेलं आहे, तर मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने पुट केलेलं आहे. नंतर त्याने काय केलं बघा, तो जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये व्हॅकंट स्पेस सोडल्या. त्याला जे एलिमेंट्स माहित नव्हते त्याला त्याने काय केलं, व्हॅकंट स्पेस सोडल्या आणि त्या व्हॅकंट स्पेसला नाव दिले. तर फर्स्ट एलिमेंटला नाव दिलं त्याने इका बोरॉन, दुसऱ्या एलिमेंटचं नाव दिलं इका ॲल्युमिनियम, आणि थर्ड एलिमेंटला नाव दिलं इका सिलिकॉन. म्हणजे त्यावेळेस एलिमेंट्स ते माहीत नव्हते, पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं होतं की मध्ये अशा स्पेस सोडल्या. नंतर
ते इलेमेंट शोधल्यानंतर त्यांचे नाव काय ठेवण्यात आले बघा. बोरॉन, एका बोरॉनचं नाव ठेवण्यात आलं स्कँडियम, एका ॲल्युमिनियमचं नाव ठेवण्यात आलं गॅलियम आणि एका सिलिकॉनचं नाव ठेवण्यात आलं जर्मेनियम. तुम्हाला पेपरच्या दृष्टीने हे खूप मेन आहे. तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय इका ॲल्युमिनियम, तर तुमचा आन्सर काय असणार आहे? गॅलियम असणार आहे. किंवा इका बोरॉन म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? स्कँडियम असणार आहे. म्हणजे त्याला एलिमेंट्स माहीत नव्हते तरी पण त्याने काय सोडलं? त्यांना स्पेस सोडल्या आणि त्यांना एक नाव देऊन टाकले, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. नंतर थर्ड मेरिट्स काय बघा. तर मेंडेलिव्हने ज्या वेळेस हे एलिमेंट्स क्लासिफाय केले त्यावेळेस नोबल एलिमेंट्स नव्हते, नोबेल एलिमेंट्स सापडले नव्हते. नोबेल एलिमेंट्स म्हणजे कोणते? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. तर त्याने काय केलं? त्यांना कुठे जागा सोडली नव्हती. मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने नोबेल गॅसेससाठी कुठे जागा सोडली नव्हती. पण ज्यावेळेस ते डिस्कवर झाले तर नोबेल गॅसला स्पेशल पोझिशन देण्यात आली. पिरियड टेबलच्या पुढे असते बघा, राईट साईडला स्पेशल पोझिशन देण्यात आली. स्पेशल पोझिशन दिल्यामुळे पिरियडिक टेबल डिस्टर्ब झाला नाही. म्हणजे त्याने जो पिरियडिक टेबल दिला तो इकडे डिस्टर्ब झाला नाही. म्हणजे आपल्याला जर नवीन एलिमेंट जर शोधले असते तर आपल्याला कुठे ठेवावे लागले असते? ते मध्ये ठेवावे लागले असते. पण नोबेल गॅसेस कुठे ठेवले त्याने? त्याच्या टेबलच्या कडेला, त्यामुळे त्याचा टेबल डिस्टर्ब झाला नाही. 3 मिनिट्स आहे. बेरिलियमला कुठे पुट केलं? बोरॉनच्या अगोदर. दुसरं काय झालं? व्हॅकंट स्पेसेस होत्या, त्या एलिमेंट्सला काय नाव दिले? इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि इका बोरॉनला काय म्हणायचं? स्कँडियम. इका ॲल्युमिनियमला म्हणायचं गॅलियम. इका सिलिकॉनला म्हणायचं जर्मेनियम. आणि नोबेल गॅसेसला त्याने स्पेशल कडेला पोझिशन दिली. आता डिमेरिट्स, जसे काही मेरिट्स आहेत तसे त्याचे डिमेरिट्स सुद्धा आहेत. तर आता क्लासिफिकेशनच्या बाबतीत काय सांगितलं जातं बघा. एका एलिमेंट्सला एक बॉक्स दिला पाहिजे. एका एलिमेंट्सला किती बॉक्स दिला पाहिजे? एकच दिला पाहिजे. पण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काय झालं की असे काही 2 एलिमेंट्स आहेत ते एकाच बॉक्समध्ये आले. मग कोणते कोणते असे ते 2? कोबाल्ट आणि निकेल हे काय आले? एकाच बॉक्समध्ये आले. अजून लॅन्थिनम अँड सेलियम हे सुद्धा काय आले? एकाच बॉक्समध्ये आले. म्हणजे प्रत्येक एलिमेंट्सला काय द्यायला पाहिजे? सेपरेट बॉक्स द्यायला पाहिजे. हे त्याचं डिमेरिट्स झालं किंवा डिसएडव्हान्टेजेस झालं. थर्ड, आपल्याला आयसोटोप्स माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स? हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. आता समजा आयसोटोप्स आहे, हायड्रोजनचे आयसोटोप्स आहे, हायड्रोजन 1 अँड हायड्रोजन 3 मीन्स हायड्रोजन अँड दिस इज ट्रिशियम. हे 2 एकमेकाचे आयसोटोप्स आहेत. आता हे दोन्ही पण काय? हायड्रोजनचे आयसोटोप्स आहे. मग त्याला कुठे पुट करायला पाहिजे? एकाच बॉक्समध्ये पुट करायला पाहिजे ना. पण याचा ॲटॉमिक मास कसं आहे? डिफरंट आहे. म्हणजे ॲटॉमिक मास डिफरंट आहे म्हणजे त्यांचा बॉक्स कसा आहे? सेपरेट आहे. म्हणजे आयसोटोप्सची पोझिशन फिक्स नाही. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपण आयसोटोप कुठे पुट करायचा हे फिक्स नाही. नंतर हा जो मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग इरेग्युलर नाहीये. म्हणजे रेग्युलर कशी 1, 2, 3 अशी असायला पाहिजे ना. तर काही वेळेस काय होते? थोडी वाढ होते, काही वेळेस जास्त वाढ होते. म्हणजे ॲटॉमिक मासची इन्क्रीजिंग ऑर्डर ही रेग्युलर नाही, ती इरेग्युलर आहे. आणि फोर्थ, हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही. हायड्रोजन काय करतो बघा, हॅलोजन सारख्या सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो आणि अल्कली मेटल सारख्या सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो. त्यामुळे हायड्रोजन हा आपण अल्कली मेटल मध्ये सुद्धा ठेवू शकत नाही आणि हॅलोजन मध्ये सुद्धा ठेवू शकत नाही. दिस इज द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. परत एकदा रिवाइज करा. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल काय सांगतो? किती एलिमेंट्स क्लासिफाय केलेले त्याने? 63. कसे अरेंज केलेले? विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि त्याने जो टेबल तयार केला तो कसला टेबल आहे? त्याच्या ऑक्साईडचा आणि हायड्राइडचा. कन्क्लुजन काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे ते त्या प्रॉपर्टी आहेत त्या चेंज होत असतात. आणि नेक्स्ट काय दिलेले? हॉरिझॉन्टल लाईनला काय म्हणायचं? पिरियड. आणि व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं? ग्रुप्स म्हणायचं. त्याचे 3 मेरिट्स अँड 4 डिमेरिट्स हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. These are 3 scientists gives periodic table classification. हे आपले परीक्षेच्या दृष्टीने खूप मेन असे पॉइंट्स आहेत. याच्यानंतर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बघणार आहे. Today we will discuss again periodic classification of element. This is our chapter 2. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण काय स्टडी करणार आहे की जे एलिमेंट्स असतात त्याचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस करणार आहे. तर आज आपल्याला टोटल 118 एलिमेंट्स माहित आहे. टोटल 118 एलिमेंट्स माहित आहे.
पण हे एलिमेंट्स एक एक शोधला गेलेला आहे. 18व्या शतकापर्यंत फक्त 30 एलिमेंट्स माहित होते. नंतर काय केलं, एक एक सायंटिस्टने काय करत गेले, त्याचं क्लासिफिकेशन करत गेले. तर आता हे जे एलिमेंट्स आहेत, सुरुवातीला याचं क्लासिफिकेशन मेटलमध्ये केलं, नंतर नॉन मेटल, आणि काही एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलेलं आहे, मेटॅलॉइड्समध्ये केलेलं आहे. तर 1 नंबरचा सायंटिस्ट हा डोबेनियर्स होता. तर डोबेनियर्स नावाच्या सायंटिस्टने काय केलं की ते जे एलिमेंट्स आहेत ते इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. कसे अरेंज केले त्याने, विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि त्याने काय केलं, एक पेअर तयार केली, 3 एलिमेंट्सची पेअर तयार केली. अशा टोटल 3 पेअर्स आहेत त्याच्या. तर त्याला असं आढळलं की जो मिडलचा जो एलिमेंट्स आहे त्याच्या ॲटॉमिक मासची सम ही फर्स्ट आणि थर्डच्या मीन एवढी असते. तर दिस इज डोबेनियर्स ट्रायड्स कन्क्लुजन. आणि नेक्स्ट सायंटिस्ट तुमचा डोबेनियर्स नंतर न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता ऑक्टेव्ह मीन्स किती एलिमेंट्स असायला पाहिजे, तुमचे 8 एलिमेंट्स असायला पाहिजे. तर न्यूलन्सने काय सांगितलं की फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंट ह्याच्या प्रॉपर्टी कशा असणारे, सेम असणारे. दिस इज ए न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह असणारे. तर त्याने काय सांगितलं, लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सेम आहे, परत मॅग्नेशियम आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टी सेम आहे. तर त्याचे काही डिमेरिट्स सुद्धा आहे. तर न्यूलन्सने काय केलं बघा, सेम एलिमेंट्स एकाच बॉक्समध्ये ठेवले, परत आयसोटोपची पोझिशन फिक्स नाही. आवर नेक्स्ट सायंटिस्ट इज मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने प्रॉपर असं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. पण त्याने सुद्धा काय केलं बघा, एलिमेंट्स कसे अरेंज केले, विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने केलेच, पण त्याचे टोटल किती एलिमेंट्स क्लासिफाय केले, 63 केले. नंतर त्याने एक टेबल तयार केला. तो टेबल एलिमेंट्सचा कसा आहे, ऑक्साइड्स प्लस हायड्राइड्स. आणि त्याला असं आढळलं की the properties of elements are periodic function of their atomic masses. आणि त्याने वर्टिकल कॉलम्सला ग्रुप्स म्हणलं, आडव्या कॉलम्सला पिरियड्स म्हणलं. त्याच्यानंतर त्याचे काही मेरिट्स आहे, काही डिमेरिट्स आहे. तर मेरिट्स काय आहे की बेरिलियमची पोझिशन ही बोरॉनच्या अगोदर दिलेली आहे. नंतर त्याने काही एलिमेंट शोधलेले होते, म्हणून त्याने व्हॅकंट स्पेसेस सोडल्या. त्या व्हॅकंट स्पेसेसला काय म्हणलं, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. सुरुवातीला त्यांनी काय नाव दिलं होतं, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि त्याने नोबेल गॅसेसला पोझिशन दिलेली नव्हती. त्यामुळे ज्यावेळेस नोबेल गॅसेस शोधण्यात आले तर त्यांना अशी स्पेशल कडेला पोझिशन देण्यात आली. नोबेल गॅसेसलाच आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. त्याचे डिमेरिट्स काय आहे बघा, कोबाल्ट आणि निकेल याचे ॲटॉमिक मासेस सेम आहे, त्यामुळे ते कुठे ठेवण्यात आले, एका बॉक्समध्येच ठेवण्यात आले. प्रत्येक एलिमेंट्सला बॉक्स कसा असायला पाहिजे, सेपरेट असायला पाहिजे. नंतर आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मास नंबर डिफरंट यांचा, म्हणून हे आयसोटोप्स कुठे ठेवण्यात आले, तर सेपरेट ठेवण्यात आले. पण तो एलिमेंट्स कोणता आहे, एकच आहे. म्हणजे हे त्याचं डिमेरिट्स आहे. नंतर थर्ड डिमेरिट्स काय आहे की राईज इन ॲटॉमिक मास इज नॉट रेग्युलर. आणि चौथं, हायड्रोजनची पोझिशन त्याला देण्यात आली नाही. हायड्रोजनच्या प्रॉपर्टी ह्या हॅलोजन सारख्या सुद्धा आहे, आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी ह्या अल्कली मेटल सारख्या सुद्धा आहे. आता पेपरच्या दृष्टीने काय तयारी करायची बघा, डोबेनियर्स ट्रायड्स पॉइंटमध्ये तुम्हाला मिडल जो एलिमेंट्स आहे त्याची व्हॅल्यू दिलेली नसणार आहे. परत तुम्ही काय करायचं, न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे ना, त्याचे काय करायचे, मेरिट्स आणि डिमेरिट्स. आणि मेंडेलिव्हचं काय करायचं, अगेन मेरिट्स अँड डिमेरिट्स. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा.